नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला पेन्शन योजना तसेच दिव्यांग पेन्शन संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। अनेक लाभार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, आज आपल्या खात्यात पैसे जमा होणार का? तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? या दोन्ही प्रश्नांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि विधवा महिला पेन्शन योजनेबद्दल बोलूया। काल संध्याकाळपासून महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात या योजनांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र पैसे जमा झाल्यानंतर अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत, कारण काही जणांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले आहेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत। यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की हे पैसे नेमके कोणत्या महिन्याचे आहेत। याबाबत माहिती अशी आहे की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले आहेत त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत त्यामागे वेगळे कारण आहे। अशा अनेक लाभार्थ्यांना यापूर्वी मे महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यावेळी निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे पैसे प्रलंबित राहिले होते। आता त्या लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले आहेत, म्हणूनच त्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत। यामुळे वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यात वेगवेगळी रक्कम दिसत असली तरी यामागील कारण हेच आहे। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत पण त्यांच्या मोबाईलवर कोणताही मेसेज आलेला नाही। अशा लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। जर तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल तर एटीएम मधून तुमचे खाते तपासून घ्या, आणि जर एटीएम कार्ड नसेल तर थेट तुमच्या बँक खात्यात जाऊन खात्याची शिल्लक तपासून घ्या, कारण अनेक वेळा पैसे खात्यात जमा होतात पण मोबाईलवर SMS उशिरा येतो किंवा येत नाही। आता ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती। अशा लाभार्थ्यांनी आजचा दिवस प्रतीक्षा करावी, कारण आज सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यातही पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। म्हणून आजच्या दिवसात तुमच्या खात्यातही हप्ता जमा होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक चिंता करण्याची आवश्यकता नाही। आता दिव्यांग लाभार्थ्यांबद्दल माहिती पाहूया। अनेक दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे की आमच्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत। याबाबत माहिती अशी आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला 2,500 रुपये इतका लाभ दिला जातो। तसेच 29 जून रोजी जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। मात्र शासन निर्णय जारी झाल्यानंतर प्रत्यक्ष निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांनी घाई किंवा चिंता करू नये। उपलब्ध माहितीनुसार 7 जुलैपर्यंत जून महिन्याचा 2,500 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। तर थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काहींना 1,500 रुपये म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे, काहींना 3,000 रुपये म्हणजे मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळाले आहेत। ज्यांच्या मोबाईलवर मेसेज आलेला नाही त्यांनी एटीएम किंवा बँकेत जाऊन खात्याची शिल्लक तपासावी। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी आज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी। दिव्यांग लाभार्थ्यांचा जून महिन्याचा 2,500 रुपयांचा हप्ता साधारण 7 जुलैपर्यंत जमा होण्याची अपेक्षा आहे। हीच होती आजची महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व पेन्शन संबंधी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढील नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।